गुलाम काहीतरी निर्माण करतो, त्याच्या हातातून काहीतरी निर्माण केलं जाते होते, परंतु भिकारी हा फक्त उपभोग घेत, स्वतः काहीही निर्माण करत नाही. म्हणून भिकाऱ्याला सर्वात तुच्छ स्थान आहे जीवनात. जोपर्यंत तुमच्या गरजा भागत नाही तोपर्यंत सृजन आणि जगणं वेगळं नसतं. तुम्ही तुमची वेळ ज्यांच्यासाठी अर्पण केलेली आहे त्याचा तुम्ही मोबदला घेता, त्या वेळेमध्ये काम चुकारपणा करणं म्हणजे सुद्धा भ्रष्टाचारच आहे, ती पण चोरीच आहे. पण तिची कुठे नोंद नाही हो, कायद्याने अजून ती काही गुन्हा नाही. समजा एखाद्या शेतकऱ्याने त्याच्या मातीमध्ये जर विष टाकलं आणि त्याच्या मातीचा कस ओढून त्यांनी जर उत्पन्न काढणं, तो गुन्हा नाही. पण हा आपल्या सामाजिक दृष्ट्या गुन्हा नाही आहे, पण तो प्रकृतीच्या दृष्टीने तो फार मोठा गुन्हा आहे. रासायनिक शेती करून शेतकरी उत्पन्न काढता, ही सृजनशीलता नाहीये, उपजीविका. तुमच्या आईने तुम्हाला जन्म दिला, तेच शरीर तुमचं आता आहे का? 90 ते 120 दिवसामध्ये तुमचं पूर्ण शरीर चेंज होतं. लहान बाळ टवटवीत दिसतं, कारण प्रकृती त्याच्यामध्ये सृजन करते. सृजनाचा वेग जादा आहे, निर्मितीचा वेग जादा आहे आणि मृत पावण्याचा वेग कमी आहे. जेव्हा मृत पावण्याचा वेग वाढतो आणि सृजनाचा वेग कमी होतो, नवीन निर्माण होण्याचा वेग कमी होतो, तेव्हा ती शरीर म्हातार. म्हातारपणाचा संबंध वयाशी नाहीये, पोषणाशी. प्रत्येक बी मधून अंकुर जन्माला येतोय, त्याचं झाड होतंय, त्या झाडाला फळं येत आहे, त्याच्यापासून बीज तयार होते, पुन्हा त्याच्यापासून बीज याचं पुन्हा नवीन वृक्ष तयार होते. प्रत्येक प्राणी जन्माला येतोय, त्याला परत बाळ होते, तो बाळ मोठं होतंय, त्याला परत बाळ होतंय. ही शृंखला सतत सृजनाची चालू आहे. प्रकृती सतत सृजन. जेव्हा एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला जर नवीन इमारत बांधायची असेल किंवा जीर्णोद्धार करायचा असेल तर तुम्हाला जुनी इमारत काय करावं लागते? नष्ट करा. म्हणजे नष्ट करण्याच्या वेळेस तुम्ही पाहता म्हणून तुम्हाला असं वाटतं का नष्ट करताय, नाही, नष्ट नाही करत, नवीन निर्मिती करता. या जगामध्ये फक्त सृजनच चालू आहे. तुम्ही एखादं सर्कल जर पूर्ण केलं, जिथून तुम्ही सुरुवात केली तिथंच तुमचा काय होतो? शेवट. म्हणजे तुम्ही आजूबाजूला जो विनाश बघताय, खरं तर ते सृजनाची नवीन. तुम्ही जर 50 लिटर पाणीच घेतलं, बरोबर, चाललंय डोंगरावर चालायला, हो पाणी लागतं, मग घेतलं 50 लिटर, ते पाणीच तुमचा जीव घे. तुम्हाला जीवन देण्याच्या ऐवजी तुमच्या उपजीविकेसाठी पाण्याची गरज आहे. मग ही प्रकृती असं म्हणते, तुम्ही जिथं जाल तिथं पाणी शोधा. तुम्ही मला प्रकृती असं का करते? ती सांगते जिथं जाल तिथं पाणी शोधा. तुमच्यासाठी पाणी आहे, ते शोधणं हे सृजन आहे. म्हणजे तुमच्यासाठी शोधा तुम्ही, त्याचबरोबर इतरांची पण काय कराल? सोय. प्रकृतीचा विचार किती सुंदर आहे. माणूस जो आहे या प्रकृतीने सृजनासाठी बनवला, पण तो उपजीविकेसाठी जगतोय. ज्यांच्याकडं कोटींचा बंगला आहे, लाखोंची कार आहे, पाहिजे तिथं जेवण करण्याची मुभा आहे, त्यांना ती सुविधा मिळाली, त्यांनी त्यांच्या जीवनाचं काय केलं? त्यांच्या जीवनासोबत त्यांनी सर्वश्रेष्ठ जीवन निर्माण केलं, की स्वतःच्या शरीराची, स्वतःच्या बुद्धीची हेळसांड केली. बघा ना तुम्ही आजूबाजूला, तुम्हाला इथंच नाही सगळीकडे बघा. प्रेयसी जेव्हा बायको होते आणि प्रियकर जेव्हा नवरा होतो, तेव्हा जो बदल होतो ना, तोच बदल लग्न झाल्यावर सृजन बंद होतं. म्हणून जोडप्यांमधलं प्रेम संपून जातं. पण ते का संपतं? कारण आम्ही त्या व्यक्तीला सुद्धा आमच्या उपजीविकेचं साधन समजतो. ही प्रकृती सुद्धा सांगते, दुसऱ्यांनी तयार केलेलं आयत्या वेळात मागोवा होऊ नको. उंदराने बिळ तयार केलं, तो त्याच्यामध्ये जाऊन नागोबा होतोस, वरून त्याला खाऊन टाक. त्याला खाऊन टाकतो वरून त्या बिळाचा मालक बी होत. हा नागोबा प्रत्येक घरात आहे. तो खरं तर भगवान शिवशंकराच्या गळ्यात पाहिजे होता. बघा प्रतीक किती सुंदर आहे. तुम्ही नागोबा बनून परमेश्वराच्या गळ्यामध्ये शोभावान बनलं पाहिजे, तुम्ही त्याचे भक्त बनले पाहिजे, त्याला समर्पित होऊन आयुष्य जगले पाहिजे. तुमचं अस्तित्व तुम्ही त्याला समर्पित केलं पाहिजे, तर तुम्ही बिळाचे मालक होऊन बस. तिथं असलेल्या उंदराला मारू. जेव्हा एका जीवापासून दुसरा जीव निर्माण होतो, ते प्रकृतीने रचलेलं सृजन आहे. जेव्हा तुम्ही सृजन करता, तुम्ही केलेल्या सृजनातून या पृथ्वी तलावरील जीवसृष्टीचं कल्याण ते सृजन. जो राखून ठेवतो तो राक्षस आणि देतो तो दे. मग आपण कोण? आज आमची प्रत्येकाची मनोवृत्ती काय ठेवायची आहे? राखून ठेवायची. द्यायची प्रवृत्ती आहे का? मला 100 मिळाले तर मी 1000 देईन, अरे 100 मिळाले 10 ते दे. जे आपल्या गरजा भागवण्यासाठी जे जगतो आपण, त्याला उपजीविका असं म्हणतात. या सृष्टीच्या मदतीने आपली जीविका भागवणे म्हणजे उपजीविका. तिने आपल्याला मनुष्य बनवलं ना, आणि मनुष्य बनवणे तुम्ही अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी झगडताय, म्हणजे हा प्रकृतीचा अपमान आहे. अरे या पृथ्वी तलावर मुंगी जोडावं, अगदी आमिबापासून ते व्हेल माशापर्यंत जो टनानी वजनाचा असतो, या सर्वांचं रोजचा अगदी कणापासून ते कित्येक टनापर्यंतचा आहार एका प्राण्याला देण्याची ताकद या सृष्टीमध्ये आहे. ज्यांनी दात दिले तो चणे पण देतो. मग त्यासाठी तुम्ही तुमचं आयुष्य वाया घालवताय. हा मूर्खपणा नाहीये का? माणूस म्हणून जन्माला यायचं, उपजीविका म्हणून जगायचं, हे या प्रकृतीचा तुम्हाला मनुष्य म्हणून जन्माला असल्याचा अपमान आहे. आणि म्हणून सद्गुरू म्हणता, उपजीविकेसाठी वेळ वाया घालवू नका. उपजीविका आणि सर्जनशीलता या दोन्ही गोष्टीवरती समतोल साधून एक आनंदी जीवन कसं जगता येईल? सद्गुरू आज आपल्याला सांगताय की उपजीविकेवर किती वेळ घालवता आणि सर्जनशीलतेवरती किती वेळ घालवता याकडे पहा. वेळ म्हणजे पैसा नाही, वेळ म्हणजे जीवन आहे. तर जीवन जगत असताना आपण ह्या सगळ्या गोष्टींचा समतोल कसा साधू शकतो? कोणत्या समजूसाठी? उपजीविकेवरती किती वेळ घालवायचा आणि सर्जनशीलतेवर किती वेळ? आज सर्वजण जास्त उपजीविका जी असते त्याच्यावरती वेळ वाया घालवत आहे आणि त्याच्यावरतीच हे करत आहे. पण सर्जनशीलता फार कमी लोकांकडे आहे.
ज्यांच्याकडे सर्जनशीलता आहे ते या जगावरती म्हणजे राज्य करत आहे किंवा एक दिशा देण्याचं काम करत आहे, मार्गदर्शक म्हणून कार्य करत आहे. तर मग जर सर्वांनी सर्जनशीलतेवरती काम केलं तर मग पुन्हा काय हो उपजीविका आणि जीवन हे कसं काय ओळखायचं? मित्र हो, माणूस हा या पृथ्वी तलावाचा सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. तर माणसानंतर जो शब्द येतो मनुष्य प्राणी, तर म्हणजे प्राण्यांमध्ये सर्वश्रेष्ठ प्राणी मनुष्य आहे. म्हणजे माणसानंतर प्राण्यांचा नंबर लाव. प्राण्यांपेक्षा माणूस वेगळा आहे. काय वेगळा आहे तर प्राणी फक्त उपजीविकेसाठी जगतात. त्यांचं आणि त्यांच्या पुढच्या पिढीचं, तेही स्वतःच्या पायावर उभे राहीपर्यंत, स्वतःच्या पंखावर उडेपर्यंत ते त्यांच्या उपजीविकेचा विचार करतात. तुम्ही असं कधी पाहिलं का की प्राण्यांनी कोठारं तयार केली? नाही. मुंग्या कोठार तयार करतात, परंतु त्या येणाऱ्या ऋतूमधील पावसाळ्यासाठी असेल, थंडीसाठी असेल, जो ऋतू त्यांना प्रतिकूल आहे, ज्या ऋतूमध्ये ते बाहेर विचरण करू शकत नाही, त्या ऋतूच्या उदरनिर्वाहासाठी ते तेवढ्या काळाची साठवणूक करतात. उंदीर एक माणसाच्या जवळचा प्राणी आहे, जो खातो कमी नासवतो जास्त. बहुतेक तो माणसाच्या संगतीत राहूनच बिघडलेला दिसतो. मित्रांनो, माणसाच्या बाबतीमध्ये सद्गुरू आज जी गोष्ट सांगताय की मनुष्य हा प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. मग त्याचं जे वेगळेपण आहे ते त्याच्या लक्षणांमध्ये दिसतं, त्याच्या जगण्यामध्ये दिसतं. आता माणसं तुम्हाला अगदी जनावरासारखी जगताना पण दिसतात, माणसासारखी जगताना पण दिसतात, आणि अगदी देवत्वासारखी जगताना पण दिसतात. तेजस्वी जीव, एक सामान्य जीव आणि निकृष्ट जीव. अगदी आपल्याला पाहताना किळस यावी. जनावरं सुद्धा स्वतःला स्वच्छ ठेवतात, एवढी काही माणसं किळसवाणी राहतात. म्हणजे माणसाच्या जन्माला येऊन तुम्ही जर जनावरापेक्षाही जर घाणेरडं जीवन जगत असतात तर तुम्हाला तुमच्या जीवनाचं महत्त्व कळलंच नाही. तुम्ही कधी तुमच्या जीवनाची जबाबदारी घेतलीच नाही. या जगामध्ये सर्वात बदनाम माणूस कोण आहे? कुठली माणसं जी आहे ती सगळ्यात बदनाम आहे, त्यांना किंमतच दिली जात नाही, असं कोण आहे? भिकारी. सगळ्यात तुच्छ लेखलं जातं, ज्याची अवहेलना केली जाते. एखाद्याला जर हिनवायचं असेल तर त्याला सर्वात शेवटचा शब्द कुठला वापरला जातो? भिकारी. ह्याच्यापेक्षा खाली गुलाम सुद्धा भिकारी नाही आहे. लक्षात ठेवा, गुलाम काहीतरी निर्माण करतोय, त्याच्या हातातून काहीतरी निर्माण केलं जाते, होते. परंतु भिकारी हा फक्त उपभोग घेतो, स्वतः काहीही निर्माण करत नाही. म्हणून भिकाऱ्याला सर्वात तुच्छ स्थान आहे जीवनात. आणि जो सम्राट आहे, जो राजा आहे, त्याला सर्वश्रेष्ठ स्थान आहे, त्याला श्रीमंत असं उपाधी दिली जाते. मग बाकी सर्व जीव जे मनुष्य आहे ते मध्ये सगळे आले. आणि या श्रीमंतापेक्षाही श्रीमंत ईश्वर आहे, कारण ईश्वर जो आहे तो ऐश्वर्याने संपन्न आहे. ज्या धनाची अपेक्षा सामान्य जन करतात त्या धनाचा तो निर्माता आहे. तर सद्गुरू आज आम्हाला सांगताय की उपजीविका आणि सृजनशीलता ह्या दोन गोष्टी मनुष्य करू शकतो. उपजीविका म्हणजे काय हो? माणसाच्या मूलभूत गरजा. मूलभूत गरजा काय? ज्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही, ती म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. किमान या तीन गोष्टी तरी माणसाने स्वतःसाठी निर्माण केल्या पाहिजे, ही त्याची मूलभूत गरज आहे. आणि ह्याच्यासाठी सुद्धा त्याला सृजन करावंच. मग जीवन जगताना आपण जे काही सृजन करतोय, जे काही निर्माण करतोय, मग ते निर्माण करणं आणि जीवन जगणं या दोघांमध्ये भेद कसा, तो कसा ओळखायचा? जोपर्यंत तुमच्या गरजा भागत नाही तोपर्यंत सृजन आणि जगणं वेगळं नसतं, एकच. तुमची जगण्यासाठीची जी तरफड आहे, बँकेमध्ये पैसा कधी जातो? तुमच्या गरजा पूर्ण उरलं की कुठे जातो? बँकेत. सरप्लस ज्याला आपण म्हणतो. सरप्लस म्हणजे काय? तुमच्या गरजा भागलेल्या आहे, फक्त पैशांच्या बाबतीत विषय नाही. भावना, तुमचं मन प्रसन्न आहे, तुमचं मन अतिशय
खुश आहे, तर अशाच्या वेळेस तुम्ही दुसऱ्याचा विचार करा. दुःखी माणूस दुसऱ्याचा विचार करतो की हा आपल्यासारखा दुःखी कसा होईल. आनंदी माणूस असा विचार करतो की हा माझ्यासारखा आनंदी, माझ्या आनंदात तो सहभागी कसा होईल, तो माझ्या एवढाच आनंदी कसा होईल, यासाठी मग तो प्रयत्न कर. तुमच्याकडे जर आनंद असेल तर तुम्ही दुसऱ्याला आनंद द्याल. तुमच्याकडे दुःख असेल तुम्ही दुसऱ्याला दुःख द्या. तुमच्याकडे श्रीमंती पैशाची असेल तुम्ही लोकांना पैसे द्याल, उपहार द्याल. जे आपल्याकडे असतं आपण तेच दुसऱ्याला दे. मग जीवनामध्ये जोपर्यंत तुम्ही सरप्लस करत नाही तोपर्यंत सृजनशीलतेचं काही कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी तुम्हाला वाव मिळणार. ज्या माणसाला छप्पर नाही आहे राहायला, तो नक्षीकाम असलेला दरवाजाचा विचार करेल का? माझ्या घराला कुठला रंग राहील ह्याचा विचार करेल का? नाही. तो पहिला हा विचार करेल, पहिलं ते जळणारं थांबलं पाहिजे. काही माणसं पावसाळ्यामध्ये घरावरती रंगीबेरंगी प्लास्टिकचे कागद लावतात, कोण काय लावतो, कोण तारपत्री लावतो. तो हे बाहेर ज्या बॅनर लावले असतात ते बॅनर चोरून आणतो, रात्रीचं जाऊन ते टाकतो. म्हणजे तो सृजन करतो का? तो सौंदर्य जपतो का? हवे लक्षात. तो उपजीविकेच्यासाठी जगतोय. तुम्ही बघा मग आमचं बरं आहे जरा, आम्ही काही चोऱ्या वगैरे काय करत नाही. बघा कामचुकारपणा करणे ही पण एक चोरीच आहे. तुम्ही तुमची वेळ ज्यांच्यासाठी अर्पण केलेली आहे त्याचा तुम्ही मोबदला घेता, त्या वेळेमध्ये कामचुकारपणा करणं म्हणजे सुद्धा भ्रष्टाचारच आहे, ती पण चोरीच आहे. पण तिची कुठे नोंद नाही हो, कायद्याने अजून ती काही गुन्हा नाही. समजा एखाद्या शेतकऱ्याने त्याच्या मातीमध्ये जर विष टाकलं आणि त्याच्या मातीचा कस उडून त्यांनी जर उत्पन्न काढणं, तो गुन्हा नाही. पण हा आपल्या सामाजिकदृष्ट्या गुन्हा नाही आहे, पण तो प्रकृतीच्या दृष्टीने तो फार मोठा गुन्हा आहे. रासायनिक शेती करून शेतकरी उत्पन्न काढता, ही सृजनशीलता नाही आहे, उपजीविका आहे. सृजनशीलता म्हणजे काय? तुम्ही काहीतरी नवीन निर्माण करताय. आजा मेला नातू झाला, खुर्च्या खुट उभा केला, याला काही शेती म्हणतात का? बरोबर आहे. मागच्या खिशातले पैसे काढले पुढच्या खिशामध्ये ठेवले, याला काही निर्मिती म्हणतात? विहिरीतलं काढलं ना हौदात भरलं, याला कमाई नाही. तुमच्या जमिनीमध्ये असलेली ताकद तुम्ही कामाला लावली, खर्ची पडली आणि तुम्ही कुठेतरी पैसा कमवला, तर याला श्रीमंती नाही. दिखावा आहे, तो जाणार आहे की. आपण जर बघितलं तर ही जी सृष्टी आहे ती उपजीविका करण्यासाठी नाही करत आहे काहीच. तिची इच्छा पण नाही की तुम्ही जगावं. या सृष्टीची इच्छा काय? आपण जन्मात तिने का घातलं? त्याला काहीतरी नवनिर्मिती करायची इच्छा. बघा आज तुमच्या शरीरामध्ये प्रत्येक सेकंदाला पेशींचा जन्म होतो. तुम्ही तेच आहात का? बरोबर. तुमच्या आईने तुम्हाला जन्म दिला, तेच शरीर तुमचं आत्ता आहे का? 90 ते 120 दिवसामध्ये तुमचं पूर्ण शरीर चेंज होतं. प्रत्येक पेशीच्या ठिकाणी नवीन पेशी जागा घे आणि जुनी पेशी मृत पा. वेगवेगळ्या पेशींचं जर वय पाहिलं तर 120 दिवसांच्या आसपास वय आहे सरासरी पेशींचं. हे शरीर किती वेळा बदललं आहे हे आपल्यालाच माहिती आहे. आजकाल म्हणून आयुर्वेदामध्ये कमीत कमी 3 महिने तरी औषध घेण्याची काय आहे शिफारस. प्रत्येक पेशीपर्यंत तुमचं हे औषध पोहोचलं म्हणजे शरीरामध्ये प्रतिपल निर्माण चालू आहे. आणि जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये निर्मिती चालू आहे तोपर्यंतच तुमच्या शरीरावर तेज आहे, चमक आहे, तुमची इंद्रिय तरुण आहे, तुमची इंद्रिय सक्षम आहे. आणि ज्या दिवशी हे सृजन कमी होतं मग तुमचं शरीर म्हातारं दिसायला लागतं. लहान बाळ टवटवीत दिसतं कारण प्रकृती त्याच्यामध्ये सृजन करते. सृजनाचा वेग जादा आहे, निर्मितीचा वेग जादा आहे आणि मृत पावण्याचा वेग कमी आहे. जेव्हा मृत पावण्याचा वेग वाढतो आणि सृजनाचा वेग कमी होतो, नवीन निर्माण होण्याचा वेग कमी होतो, तेव्हा ती शरीर म्हातार. मग म्हातारपणाचा संबंध वयाशी नाही आहे, पोषणाशी. तुम्ही त्याला पोषण किती दे. म्हणून काही माणसं लवकर म्हातारी होताना दिसतच नाही. काही माणसं तरुण पण चाललंय का म्हातार पण तेच कळत नाही. दिसण्यावर जाऊ द्या, असण्यावर बी फरक पडतो. मग
जीवनामध्ये सृजनाला किती महत्व आहे, तर प्रकृती हरपत सृजनच करते. सतत ब्रह्मांडामध्ये नवीन तारे निर्माण होत आहे, नवीन ग्रह निर्माण होत आहे, नवीन आकाशगंगा जन्माला येत आहे, सतत विस्तार चालू आहे, सृजन सतत चालू आहे. प्रत्येक बीमधून अंकुर जन्माला येतोय, त्याचं झाड होत आहे, त्या झाडाला फळं येत आहे, त्याच्यापासून बीज तयार होते, पुन्हा त्याच्यापासून बीज याचं पुन्हा नवीन वृक्ष तयार होते. प्रत्येक प्राणी जन्माला येतोय, त्याला परत बाळ होते, तो बाळ मोठं होतंय, त्याला परत बाळ होते. ही शृंखला सतत सृजनाची चालू आहे. प्रकृती सतत सृजन. अशी कुठली गोष्ट आहे, आपण ज्या इमारतीमध्ये उभा आहोत त्या इमारतीच्या जागेवर पूर्वी दुसरी इमारत होती आणि आजपासून 50 वर्षानंतर आणखीन दुसरी इमारत राहणार आहे. एकतर सृजन चालू आहे किंवा विनाश चालू आहे. विनाश नाही आहे खरं तो सृजनाची तयारी आहे. जेव्हा एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला जर नवीन इमारत बांधायची असेल किंवा जीर्णोद्धार करायचा असेल तर तुम्हाला जुनी इमारत काय करावं लागते, नष्ट करावं. म्हणजे नष्ट करण्याच्या वेळेस तुम्ही पाहता म्हणून तुम्हाला असं वाटतं का नष्ट करताय, नाही, नष्ट नाही करते, नवीन निर्मिती करताय. या जगामध्ये फक्त सृजनच चालू आहे. जेव्हा एखाद्याचा मृत्यू किंवा एखाद्या जीवनामध्ये आजार येतो किंवा त्याला ॲक्सिडेंट घडतो, तो त्या जीवनापासून काय होतो, मुक्त होतो, मृत्यू होतो त्याचा, तेव्हा त्याच्या नवीन जन्माची काय असते सुरुवात. एखाद्या मडक्यापासून जर मडकं फोडलं आणि परत माती झाली तर परत नवीन मडकं होण्याची काय आहे ती पूर्व तयारी. म्हणून महाकाल जो आहे, महाकाल हा मृत्यूची देवता आहे, विनाश करणार आहे, संहार करणार आहे असं तुम्हाला वाटतं, तर तोच निर्मितीचा पाया आहे. मुळारंभ आरंभ जो निर्गुणांचा, त्याचं मूळ तिथेच आहे. आरंभही तोच आहे आणि शेवटही तोच. तुम्ही एखादं सर्कल जर पूर्ण केलं, जिथून तुम्ही सुरुवात केली तिथंच तुमचा काय होतो शेवट. म्हणजे तुम्ही आजूबाजूला जो विनाश बघताय खरं तर ते सृजनाची नवीन, तुमच्या अज्ञानपणामुळे तुम्हाला तो काय दिसतोय, विनाश दिसतोय. समजा इंग्रजीमध्ये आपण जर 6 अक्षर लिहिलं आणि दोन्ही बाजूला तुम्ही उभे राहिला तर एका बाजूनी पाहिलं तर 9 दिसतो, एका बाजूने पाहिला तर 6 दिसतो. तुम्ही जर 33 अक्षर काढला, 33 अंक लिहिला तर एका बाजूने 66 दिसतो, एका बाजूने 33 दिसतो. तुम्ही उभे कुठे आहात तसं तुम्हाला दिसतं तसं नसतं. म्हणून तर जग फसतं आणि हे फसणारं जगच माया आहे आणि त्या मायाचेच आम्ही घटक आहोत. म्हणून आजही आम्ही उपजीविकेसाठी जगतोय का, कारण आम्ही कधीतरी आमची परिस्थिती अशी होती का आम्ही जंगलात राहत होतो, आमच्या खाण्यापिण्याची गॅरंटी नव्हती. मग बुद्धी आल्यामुळे त्या जनावराला जी आहे, प्राण्यांना पशूंना बुद्धी नाही आहे म्हणून ते साठा करत नाही, आणि प्राण्याला बुद्धी मिळाली मनुष्याला म्हणून त्याच वृत्तीमध्ये तो आहे. आजही तो पशुच अवस्थेमध्ये आहे. त्याला असं वाटतं की मी असुरक्षित आहे म्हणून तो साठवून ठेवतो. ते नंतर नासून जातो पण तरी तो साठवून ठेवतो. बऱ्याच वेळा आपण बघतो काही लोक एखाद्या भंडाऱ्यामध्ये जेवणामध्ये भरपूर वाढवून घेऊन जातात आणि घरी घेऊन जातात, घरी कोणीच खात नाही, ते घरी जाऊन नाचतं. असंच आमचं आयुष्य नाचतं. आम्ही साचवण्याची जी वृत्ती आहे, संचय करण्याची जी वृत्ती आहे, ती संचय करण्याच्या वृत्तीमुळे आम्हाला हेच कळत नाही आहे नेमकी हे आमच्या जीवनावर ओझं आहे की आमची गरज आहे. हॅलो, समजा तुम्हाला पाणी पिण्याची गरज आहे म्हणून तुम्ही सोबत पाणी नेता, तुम्हाला जेवणाची गरज आहे प्रवासामध्ये म्हणून तुम्ही जेवण घेतलं, बरोबर. तुम्ही जर 50 लिटर पाणीच घेतलं, बरोबर, तर चालू आहे डोंगरावर चालायला, हो पाणी लागतं, मग घेतलं 50 लिटर. ते पाणीच तुमचा जीव घे. तुम्हाला जीवन देण्याच्या ऐवजी तुमच्या उपजीविकेसाठी पाण्याची गरज आहे. मग ही प्रकृती असं म्हणते तुम्ही जिथं जाल तिथं पाणी शोधा. तुम्ही मला प्रकृती असं का करते, ती सांगते जिथं जाल तिथं पाणी शोधा. तुमच्यासाठी पाणी आहे ते शोधणं हे सृजन आहे. म्हणजे तुमच्यासाठी शोधा, तुम्ही त्याचबरोबर इतरांची पण काय कराल, सोय करा. प्रकृतीचा विचार किती सुंदर आहे. माणूस जो आहे या प्रकृतीने सृजनासाठी बनवला पण तो उपजीविकेसाठी जगतोय. तुम्हाला BSc ॲग्री हे शेतकऱ्यांचं कल्याण करण्यासाठी शिकवलं गेलं पण तुम्ही शेतकऱ्यांना वीज पाचताय. तुमच्या मनाला कळतंय की मी चुकीचं करतोय, तरी पण आम्ही, कारण उपजीविकेसाठी गरजेचं आहे सर, यांनी विष नाही विकलं तर हा मरत, असं आहे का.
इमानदारीने चांगलं काम करून हा स्वतःच्या अन्न वस्त्र निवारा या गरजा पूर्ण करू शकत नाही का? नाही सर, करू शकतो, पण 500 रुपयाचा रस्त्यावरचे कपडे घ्यावे लागतील हो. 5,000 रुपयाचा असा ड्रेस, 10,000 रुपयाचा ड्रेस मी केव्हा घालेल? थोड्याशा पैशामध्ये मी एक छोटंसं झोपडा बांधू शकतो, घर बांधू शकतो, पण सर महाल कसं काय बांधू शकेल? थोड्याशा पैशामध्ये मी सायकल घेऊ शकतो, मोटरसायकल घेऊ शकतो कशी बशी, पण मी आलिशान कार कशी घेऊ शकेल? का हो, खरं आहे मला सांगा, तुम्हाला 5 स्टार लाईफस्टाईल, ती कार, तो बंगला, ते सगळे लक्झरी लाईफ, ही तुमची गरज आहे उपजीविकेची का तुमचं मनोरंजन? काय बरं, जे त्याला मिळालेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये तुम्ही जी कल्पना करताय ते सुख आहे? ते ज्यांच्याकडे आहे अशा लोकांच्या सहवासात तुम्ही नाही आहे का? आता ज्यांच्याकडं कोटींचा बंगला आहे, लाखोंची कार आहे, पाहिजे तिथं जेवण करण्याची मुभा आहे, त्यांना ती सुविधा मिळाली, त्यांनी त्यांच्या जीवनाचं काय केलं? त्यांच्या जीवनासोबत त्यांनी सर्वश्रेष्ठ जीवन निर्माण केलं की स्वतःच्या शरीराची, स्वतःच्या बुद्धीची हेळसांड केली? हॅलो, बघा ना तुम्ही आजूबाजूला, तुम्हाला इथंच नाही सगळीकडे बघा. तुम्हाला सांगतो, मी जेव्हा शिक्षक होतो तेव्हा विना अनुदानित हायस्कूल आमच्या त्या गावामध्ये, तर अक्षरशः आमच्याकडं मुलांसाठी येणारा जो शालेय पोषण आहार होता त्याच्यामध्ये काही मुलं हजर राहायचे नाही, तर त्यांचा उरलेला तांदूळ आम्ही त्यांना द्यायचो, तर ते शिजवून ते खायचे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, जोपर्यंत त्यांना पगार नव्हता तोपर्यंत ते अत्यंत प्रामाणिकपणे मेहनत करत होते. आणि ज्या दिवशी त्यांना पगार चालू झाला तेव्हापासून ते आमची ओळखच विसरले असं नाही, आमची मदतच विसरले असं नाही, तर ते ज्या मुलांना शिकवत होते त्यांच्याविषयी त्यांचं जे निष्ठा आणि प्रेम होतं ते सुद्धा काय झालं. प्रेयसी जेव्हा बायको होते आणि प्रियकर जेव्हा नवरा होतो तेव्हा जो बदल होतो ना, तोच बदल. लग्न झाल्यावर सृजन बंद होत, म्हणून जोडप्यांमधलं प्रेम संपून जातं. पण ते का संपतं? कारण आम्ही त्या व्यक्तीला सुद्धा आमच्या उपजीविकेचं साधनच समजतो. तू स्वतः जगतच होता ना पहिला बाळा, मग अजून एक बाळी कशाला आणली तू? आणली तर तुझा आनंद द्विगुणित व्हायला पाहिजे, तुझं जीवन आणखी संपन्न व्हायला पाहिजे. एक और एक 11 आणि 12 वाजता बिचारायची. बिचारची मला आदत असेल असं काही नाही. आजच्या काळामध्ये बिचारी काय राहिले, जेंडरला काही महत्व राहिले नाही. या आजच्या मार्केटिंगच्या जगामध्ये पैशाच्या मागे लोक एवढे पागल झालेले, त्यांना वेळ म्हणजे पैसाच वाटतो. टाइम इज ही, प्रत्येकजण पैशासाठी धावतोय. मग पैसा कशा करता पाहिजे? जीवन समृद्ध करण्यासाठी पाहिजे. सृजनातून पैसा आला. कशातून? चोरी करणं हे सृजन आहे, दुसऱ्याला लुटणं हे सृजन आहे. समजा ना, ही प्रकृती सुद्धा सांगते दुसऱ्यांनी तयार केलेलं आयत्या वेळात मागोवा होऊ नको. उंदराने बिळ तयार केलं, तू त्याच्यामध्ये जाऊन मागोवा होतोस. हां, वरून त्याला खाऊन टाक. पहा, त्याला खाऊन टाकतो वरून त्या बिळाचा मालक बी होत. हा नागोबा प्रत्येक घरात आहे. तो खरं तर भगवान शिवशंकराच्या गळ्यात पाहिजे होता. बघा प्रतीक किती सुंदर आहे. तुम्ही नागोबा बनून परमेश्वराच्या गळ्यामध्ये शोभावान बनलं पाहिजे, तुम्ही त्याचे भक्त बनले पाहिजे, त्याला समर्पित होऊन आयुष्य जगले पाहिजे. तुमचं अस्तित्व तुम्ही त्याला समर्पित केलं पाहिजे, तर तुम्ही बिळाचे मालक होऊनच. तिथं असलेल्या उंदराला मारू, तुम्हाला असेच नागोबा सगळीकडे दिसते. तुमच्या आतमध्ये पण असंच नागोबा आहे, तुमच्यामध्ये माझ्यामध्ये, जो कुंडली मारून बसलेला आहे. फक्त फणा एकत्र चेप करतो, पुढे उंदीर दिसते. मित्रांनो, जीवन जे आहे एवढं सुंदर आहे की प्रकृती आमच्या माध्यमातून सृजन करण्याची इच्छा ठेवते, आणि म्हणून आमच्या शरीरामध्ये 24 तास सृजन चालू आहे.
आहे ते शरीर आम्ही किती तेजस्वी ठेवतो, ते किती ऊर्जावान ठेवतो आम्ही, ते किती सक्षम बनवतो. शरीर प्रकृती आमच्याकडनं सृजन करून घेते. हे बाळ होणे हे त्याचं एक प्रतीक. पुढची पिढी जी तयार होते ती आम्ही तयार करत नाही. लोक म्हणतात नाही 2 पोरं जन्माला घातली, त्यांना मोठं केलं. कोणी केलं? तू घातले. मी तर नेहमी विचारतो. काही लोक म्हणतात हा माझा पोरगा आहे, माझा मुलगा आहे, मी जन्माला घातलं याला, मग असं अजून एक घाल, सेम असं जास्त. तुम्ही तयार केलं ना. एखाद्या स्त्रीने चपाती तयार केली तर तशीच चपाती ती तयार करू शकते. हॅलो, क्लोनद्वारे जसाच्या तसाच मनुष्य तयार केला जाऊ शकतो, परंतु तुम्ही स्वतः जन्माला नाही घालू शकता. क्लोनद्वारे प्रकृतीच जन्माला घालते, आपण नाही घालत. प्रकृतीची शक्ती वापरल्याशिवाय कुठलाही शास्त्रज्ञ इकडची काडी तिकडे सुद्धा करू शकत नाही. हॅलो, तो सगळे प्रयोग प्रकृतीच्या मदतीनेच करतो. फिजिक्स काय, केमिस्ट्री काय, बायोलॉजी काय, जिओलॉजी काय, जिओग्राफी काय, हे सगळं प्रकृतीचे घटक आहे. हा पोते तिथे जाऊन छेडछाड करतो, जुगाड करतो. पण आत्तापर्यंत आपण हेच बघतोय की शास्त्रज्ञांनी जेवढे शोध लावले आणि जेवढं माणसाचं जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न केला तेवढं त्याचं जीवन काय झालंय, उथळलं. तेवढं ते विचलित झालेलं आहे, तेवढं ते रोगट बनलेलं आहे. जेवढा माणसाला आराम मिळतोय तेवढा माणूस संपन्न व्हायला पाहिजे, पण तो काय होतोय, रोगट बनतोय. आणखीन तो काय बनतोय, भुकेलेला, अतृप्त, आसुसलेला बनतोय की नाही. जेवढे जास्त पैसे मिळतील तेवढी त्याची पैशाची भूक काय होते, आणखी वाढते. ते आपण गेममध्ये बघतो ना की पुढचा प्राणी खाल्ला का हा प्राणी डबल मोठा होतो, पुढचा खाल्ला का हा परत मोठा होतो. हे चाललेलं आहे सगळं. सृजन कुठे आहे? मग तुम्ही माणसं सृजन काय आहे? जेव्हा एका जीवापासून दुसरा जीव निर्माण होतो ते प्रकृतीने रचलेलं सृजन आहे. जेव्हा तुम्ही सृजन करता तर तुम्ही केलेल्या सृजनातून या पृथ्वी तलावरील जीवसृष्टीचं कल्याण ते सृजन. आता हे शोधण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मार्गदर्शकाची गरज नाही. समोरच्याच्या चेहऱ्यावर आनंद येतो, समोरचा जीव सुखावला जातो, त्याच्या समस्या दूर होतात. ह्याच्यासाठी जे जे केलं जातं ते सगळं काय आहे, सृजन. तुम्ही एखादं झाड लावलं काय आहे, तसंही ते उगवणार होतच, पण ते तुमच्या असण्याने ते आणखी बहरलं. हे सृजन. तुम्ही सुंदर बगीचा निर्माण केला, सुंदर अशा प्रकारे तुम्ही शेती केली, त्याच्यामध्ये अमृता समान अशा प्रकारचं अन्नधान्य आणि फळं पिकवली. तुमचे अन्न खाऊन लोकांना रोग होत आहेत. हे सृजन. मृत्यूचं सृजन, रोगांचं. मग राक्षस आणि देव ह्याच्यामध्ये फरक काय? जो राखून ठेवतो तो राक्षस आणि देतो तो देव. मग आपण कोण आहोत? आज आमची प्रत्येकाची मनोवृत्ती काय ठेवायची आहे? राखून ठेवायची. द्यायची प्रवृत्ती आहे का? मला 100 मिळाले तर मी 1000 देईल. अरे 100 मिळाले 10 तर दे. हॅलो, खरं आहे खोटं आहे? आणि म्हणून आज आपण बघतो की उपजीविका म्हणजे आपल्या गरजा भागवण्यासाठी जे जे जगतो आपण त्याला उपजीविका असं म्हणतात. या सृष्टीच्या मदतीने आपली जीविका भागवणे म्हणजे उपजीविका. उपहारगृह म्हणतो ना आपण, तिथे जाऊन आपण आपला आहार घेतो म्हणून त्याला काय म्हणतात? उपहार. उपवास म्हणजे कोणाच्या तरी जवळ जाऊन आपण वास करतो म्हणून त्याला काय म्हणतात? उपवास. उपासना म्हणजे कोणाच्या तरी श्रेष्ठ ईश्वर शक्तीच्या जवळ जाऊन आपण आसन ग्रहण करतो त्याला उपासना असं म्हणतात. मग आपण या ठिकाणी हे समजून घेतलं पाहिजे, ही जी उपजीविका आहे ही या सृष्टीच्या प्रकृतीच्या सहकार्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणजे प्रकृतीच आपली उपजीविका भागवते. आपण उपजीविकेसाठी जगणं म्हणजे या प्रकृतीचा अपमान आहे. तिने आपल्याला मनुष्य बनवलं ना, आणि मनुष्य बनवणे तुम्ही अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी झगडताय म्हणजे हा प्रकृतीचा अपमान आहे. अरे या पृथ्वी तलावर मुंगी जोडावं, अगदी अमिबापासून ते व्हेल माशापर्यंत जो टनानी वजनाचा असतो, या सर्वांचं
रोजचा अगदी कणापासून ते कित्येक टनापर्यंतचा आहार एका प्राण्याला देण्याची ताकद ह्या सृष्टीमध्ये आहे. ज्याने दात दिले तो चणे पण देतो. मग त्यासाठी तुम्ही तुमचं आयुष्य वाया घालवताय, हा मूर्खपणा नाही आहे का? माणूस म्हणून जन्माला यायचं ना, उपजीविका म्हणून जगायचं, हे या प्रकृतीचा तुम्हाला मनुष्य म्हणून जन्माला असल्याचा अपमान आहे. आणि म्हणून सद्गुरू म्हणता उपजीविकेसाठी वेळ वाया घालवू नका.